सचिन अहिर यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरत उपसभापती पदासाठी शेड्यू ठोकला। 8 दिवसात शिंदेंचा ठाकरेंना दुसरा मोठा धक्का। जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मचिंतन करा। मवियाच्या काळात फडणवीसांविरोधात षडयंत्र रचलं, आता पुतना मावशीचं प्रेम उतू चाललंय। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। शिंदेंनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली। आमदार सचिन अहिरांकडून शिंदेंचे आभार। तर राजकीय टीकेला योग्य वेळी उत्तर देणार पक्षप्रवेशानंतर अहिर यांचं वक्तव्य। हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस। भाजप उपऱ्यांना डोक्यावर बसवतंय, कुणी आलं गेलं तरी फरक पडत नाही। सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा। खरं ऑपरेशन अजून बाकी। आदित्य ठाकरे वगळून सर्व आमदार शिवसेनेत येणार। मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। आम्ही 4 किरणांची ही आस का धरावी, जे कधीच आमचे नव्हते त्यांची वाट का पाहावी। सचिन अहिर यांच्या बंडाळीनंतर संजय राऊतांचं ट्विट। आदित्य ठाकरे यांनी आता राजीनामा द्यावा आणि निवडून येऊन दाखवावं, मंत्री नितेश राणे यांचं आव्हान। शिवसेनेनं अनेक मोठे धक्के पचवलेत। सचिन अहिर काही मास लीडर नाही, सुनील राऊत यांचं वक्तव्य। तर सध्या कोणतीही गोष्ट धक्कादायक वाटत नाही, अनिल परब यांची प्रतिक्रिया। अहंकारामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष संपत चाललाय, भाजपचा यात काहीही संबंध नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। तर ही फक्त झाकी, शिंदेंचं अजून बरंच ऑपरेशन बाकी, प्रवीण दरेकर यांनी दिवचलं। सातारा झेडपीतील घडामोड, नीलम गोऱ्हेंना भोवली। एसपींच्या निलंबनाचा आदेश, नीलम गोऱ्हे यांना नडल्याची चर्चा। गोऱ्हेंऐवजी सचिन अहिर यांना उपसभापती पदाचीच उमेदवारी। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज, जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अंबादास दानवे यांची माहिती। ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांनी काल वर्षावर मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। फडणवीसांसोबत तासभर चर्चा, विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये मतप्रवाह, काँग्रेस आणि भाजपमध्ये विलीन होण्याबाबत मतमतांतर, सूत्रांची माहिती। पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, हायकमांडसोबत चर्चा सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांचा दावा। तर पवारांचं नेतृत्व मोठं, ते विलिनीकरण करणार नाहीत, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याबाबत संभ्रम, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती। तर लवकरच अर्थखातं आपल्याकडे, जय पवार यांचा दावा। हेलिकॉप्टर पाडणाऱ्या कंपनीसोबत महाराष्ट्रातील बड्या कंपनीचं टायअप, संबंधित उद्योजकाला सत्तेचं पाठबळ, वेळ आल्यावर नाव जाहीर करणार, रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। मुंबईत शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा मृत्यू। चेंबूरच्या 11 नंबर रोडवरील दुर्घटना, बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी प्रवास करत होते। चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 विद्यार्थी किरकोळ जखमी। विद्यार्थ्यांवर झेन रुग्णालयात उपचार सुरू। रस्त्यालगत असलेलं पिंपळाचं झाड शाळेच्या बसवर उन्मळून पडल्यानं दुर्घटना। चेंबूरमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। घटनेतील जखमी मुलांची प्रकृती धोक्याबाहेर, आवश्यक ती सर्व मदत करण्याच्याही सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। चेंबूरची घटना अत्यंत दुर्दैवी, सर्व झाडांचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते। झाड काढण्याबाबत पत्र दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं। पत्रावर लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, महापौर रितू तावडेंचा इशारा। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळलं याबाबत माहिती घेतली जाईल। भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी सूचना। चेंबूरमधील दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य। पावसाळ्यापूर्वीच झाडाचं ऑडिट करायला हवं होतं, परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या। वॉर्डच्या उद्यान अधीक्षकावर कारवाई व्हावी। चेंबूरच्या दुर्घटनेनंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची मागणी। पाणी साचलेल्या खड्ड्यात मुलगा पडला, प्रसंगावधान राखत नागरिकांनी मुलाला बाहेर काढलं। शांतिनिकेतन कॉलनी परिसरातील घटना, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। दहिसरमध्ये पोलिसांच्या तत्परतेनं नाल्यात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचले। पावसाळ्यातील उघड्या नाल्यांमुळे नागरिकांची पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी। नोंदणी प्रकरणी 4थी अटक, ठाणे पोलिसांकडून विजेंद्र कुमार गुप्ताच्या पत्नीला अटक। सुमन कुमारीला पाटणामध्ये बेड्या ठोकल्या। नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी मनीषा वाघमारेसह 10 आरोपींच्या कोठडीत वाढ। आरोपींना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, तर मुख्य सूत्रधार पीबी कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकरला 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी।